मंडळी, सस्नेह नमस्कार. पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी आजच्या नवीन युवा तरुण पिढीसाठी झाडे लावा हा केवळ एक उपक्रम नसून प्रत्यक्षात संस्कृती झाली पाहिजे, एक चळवळ झाली पाहिजे. या उद्देशाने एक विद्यार्थी एक झाड हरित भविष्यासाठी धीरज जगताप यांचा अभिनव संकल्प. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हाती देशी वृक्षांचे पालकत्व द्यायचे ठरवलं असून तब्बल 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले. पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना मनात रुजविण्याच्या उद्देशाने वसुंधरा माझ्या दारात, हिरवाई माझ्या अंगणात हा अभिनव उपक्रम माण तालुक्यातील वरकुटे मलवडी गावात मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री धीरज भैया जगताप यांनी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले आहे. चला तर मग पाहूयात झाडांबद्दल अगाध ओढ आणि मुंबईकर असून सुद्धा आपली जन्मभूमी असलेल्या गावाबद्दल अपार ओढ आणि निसर्गात काहीतरी शाश्वत करण्याच्या उद्देशाने माननीय श्री धीरज भैया जगताप यांनी केलेले एक आदर्श नियोजन. नमस्कार, मी धीरज जगताप. आपण ऑगस्ट 2019 मध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा आपण एक कार्यक्रम घेतलेला. त्या कार्यक्रमाअंतर्गत मी फळांची झाडं लावलेली. त्यामध्ये माझ्या अंगणात, माझ्या परिसरात जी झाडं लावले त्यांचं तुम्हाला दाखवतो. ते मी पेरूचं झाड लावलेलं आहे. त्या 7 वर्षात बघा ते फळाने भरलेलं आहे. मागच्या 4 वर्षापासून हे चांगल्या पद्धतीने फळ देत आहे. इथं एक चिक्कूचं झाड लावलेलं आहे. या चिक्कूला पण चिक्कू येतात दरवर्षी आणि चिक्कू पण मला मागच्या 4 वर्षापासून फळ देत आहे चांगलं. त्याच्यानंतर आंब्याचं झाड लावलेलं आहे. इथं लिंबू आहे. इथं तुम्ही बघा असाल लिंबाला पण लिंब लागलेले आहेत आणि ह्याच्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आमच्या घरामध्ये आणि एवढ्या प्रकारे चांगल्या पद्धतीने झाडं वाढून निघालेली आहेत. ते जांभळाचं झाड आहे, जांभळाचं झाड सुद्धा लावलेलं आहे. ग्रीन ॲपलची झाडं आहेत इथे. त्या ग्रीन ॲपलच्या बाजूला लिंबाचं झाड आहे आणि ते डाळिंबाचं झाड आहे. तसेच इकडे देशी केळींची सुद्धा झाडं लावलेली आहेत माझ्या. आम्ही आता एक चळवळ उभी करत आहे झाडे लावायची. ती झाडे आपण त्यांना देशी जांभूळ आणि देशी चिंच देणार आहे. ही चळवळ आता सध्याला आपण एक 50 झाडं लावणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षात 500 झाडांचं उद्दिष्ट आहे. आपण त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी ₹3000 प्रमाणे त्यांना एक शैक्षणिक त्यांच्या वाटचालीसाठी आपण त्यांना मदत करणार आहे. ह्या मागचा उद्देश आहे की त्या झाडांमुळे एकतर ते झाडं वाढतील, झाडाचं स्टोरेज वाढेल, सावली निर्माण होईल आणि महत्त्वाचं त्या झाडाचं उत्पन्न त्यांनाच मिळेल. ते चिंचेचं सर्वसाधारण उत्पन्न चांगलं असतं, जांभळाचं उत्पन्न चांगलं असतं आणि ह्यानुसार आपण 500 झाडाचं जर का 3 वर्ष आपण टार्गेट अचीव केलं तर आपला हा पंचकृषी जे आहे ही आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे जसं काही पर्यावरणाने शालू पांगल्यासारखं होईल आणि याचा सकारात्मक परिणाम पुढच्या. आता हे देशी शेवग्याचं झाड आहे. या देशी शेवग्याच्या झाडाचं अतिशय चांगल्या पद्धतीने मला फळ मिळतं आहे. माझ्या बगीच्यामध्ये 2 देशी शेवग्याचे झाड आहेत. त्यामुळे सावली पण मला प्रतिम मिळते इथे. इथे मला एक चांगला आनंद वाटतो. मी जेव्हा इथे येऊन खुर्च्याखाली बसतो तेव्हा अतिशय शांतता लाभते. ह्याचबरोबर मी हापूस आणि केशर या जातीतली अतिशय चांगल्या पद्धतीने मी झाडं लावली आहेत. त्या झाडांमुळे माझं आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे. ते मी प्रायोगिक तत्वावरती एक साधारणतः 35 झाडं इथे लावलेली आहेत. अजून मी आता 100 झाडं लावायचा विचार करतो. इथे नारळाचं झाड आहे. त्याच पद्धतीने मी एक 4 ते 5 झाडं नारळाचे लावलेले आहेत. परत एक देशी शेवगा आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे 2 कडुलिंबाची झाडं आहे. ही सुद्धा हवा करते. माझ्या संपूर्ण बगीच्यामुळे मला अतिशय इथलं वातावरण प्रसन्न वाटतं आणि या उन्हाळ्याच्या झाडामध्ये सुद्धा मला इथे गार अशी सावली मिळते या साईडला. आता मी काय केलं आहे की हा प्रोजेक्ट माझा चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे मी काल यशवंतराव चव्हाण शाळेमध्ये जाऊन येत्या 9वीच्या विद्यार्थ्यांची मी मुलाखत घेतली आणि तिथे आम्ही आता ह्या वर्षी 50 विद्यार्थ्यांना झाडं देणार आहे, जांभूळ आणि चिंचेची. त्या माध्यमातून त्यांनी त्याचं संगोपन करायचं आहे. त्यांना 3 वर्ष त्यांनी सतत संगोपन केल्यावरती दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला ₹3000 त्यांनी ते झाड त्यांच्या अंगणात लावायचं आहे. त्यांचं व्यवस्थित संगोपन करायचं. दर वर्षाला आपण त्यांना योग्य असं मानधन देणार आहे. त्या मानधनाची हे असेल ₹3000 प्रत्येकी. समजा 30 विद्यार्थी तयार झाले तर त्यांना दर वर्षाला 3 वर्षाप्रमाणे ₹3000 मिळणार आणि त्यांना पारितोषिक सुद्धा मिळणार आहे.
ह्या प्रकल्पाचं आमचं एकच ध्येय आहे की जर का हा प्रोजेक्ट सक्सेस झाला तर आपल्या पंचकृषीत झाडं लागून निघते आणि त्यामुळे आपलं पर्जन्यकाळ वाढेल. पर्जन्यकाळ लगेच वाढणार आहे का? नाही. त्याच्यासाठी इट विल टेक टाईम. म्हणजे त्याला एक साधारणतः पकडून की 1 वर्ष आपला सक्सेस झाला, दुसऱ्या वर्षी आपण 100 झाडं लावायची आणि तिसऱ्या वर्षी आपण 300 झाडं लावायची. असा हा प्रोजेक्ट आपण साधारणतः 400 ते 500 झाडं तर घेतो. तर ह्या प्रोजेक्टसाठी तुमची एक मदत लागेल. जर का तुम्ही झाडं लावायला आपण सगळे यशस्वी झालो तर आपल्या येणाऱ्या पिढीला, म्हणजे आता तुम्हीच आहे, यू आर द यंग जनरेशन, तर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने झाडं लागू शकतील आणि पावसाचं प्रमाणही वाढेल. तुम्ही बघा, आपण मानमध्ये राहतो, तुम्ही वाईला जावा, तिथे झाडांची संख्या बघा, दुसऱ्या तालुक्यात जावा, तिकडे बघा, आपणच आपल्या इथं झाडं कमी आहे. आजही आपण ते वृक्षतोड करतो. आजही आपल्याला माहिती नाही की पाणी कमी असल्यावरती शेतीला पाणी कसं द्यावं, पाटाने न देता आपण त्याचा ठिबक करावं. यासाठी आपणच स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. भले आपले आई वडील समजा न शिकलेले असतील तर आपणच सुरुवात करून आपल्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या साकारून आपण पहिली झाडं लावायची आणि झाडं लावल्यानंतर ते जगल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष फळ मिळतं. समजा कोणी जांभळाचं झाड लावलं तर जांभळाचं फळ तुम्हाला मिळतं. कुणी चिंचेचं झाड लागलं त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न सुद्धा येतं आणि त्याची सावलीसुद्धा मोठ्या प्रमाणात पडते. तर आपण जी झाडं लावणार आहे ती शक्यतो देशी झाडं लावायची, ज्याच्यामुळे सावली मिळेल, ते झाडं मुळापाशी पाणी साठवून ठेवतील आणि आपली खालची जमिनीची पाण्याची जी हे आहे ती भागेल आणि पाण्याचं हे वाढेल, प्रमाण वाढेल जमिनीचे. तर माझी अशी अपेक्षा आहे की ज्यांची घरं वाड्या वस्त्यांना आहे, त्यांना तिथे पाणी आहे, त्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हावं. त्यांना चांगल्या प्रकारचं पारितोषिक मिळेल आणि ते सरप्राईज गिफ्ट जे असणार आहे ते सुद्धा फार मोठं असणार आहे. ते आता काय सांगणार नाही. फक्त प्रलोभन पैशाचं नाही, तर पैसे हे तुमच्या शैक्षणिक खर्चासाठी तुम्हाला उपयोगी होतील. हीच माझी इच्छा आहे. थँक्यू. थँक्स लॉट.